बघा आता 6 नंबरचा प्रॉब्लेम आपण रीड केला. या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला 2 कंडक्टरिंग वायर दिलेल्या आहेत. एक वायर अशा पद्धतीने थोडीशी इथं बेंड करून ए बी पोर्शन एक तयार केला आणि दुसरी वायर स्ट्रेट आहे. आता ह्या 2 वायर सिरीज मध्ये जोडलेत. मग इकडे बॅटरी जोडली की जो काय करंट मी दाखवलेली नाही बॅटरी, जो काय करंट या वायर मधून जाईल तोच करंट या वायर मधून खाली येईल. म्हणजे दीज टू वायर्स कॅरीज अलाइक करंट आणि अलाइक करंट असेल तर फोर्स असतो रिपल्सिव्ह स्वरूपाचा फोर्स एकमेकावर असणार आहे. आणि हा रिपल्सिव्ह फोर्स किती आणि त्याचबरोबर ए बी वर कुठल्या डायरेक्शन मध्ये असणार आहे असं विचारलंय त्यांनी. ए बी वर कुठल्या डायरेक्शन मध्ये असणार आहे बघा. मग आता पहिल्यांदा मी फोर्स कॅल्क्युलेट करतोय. डायरेक्शन शेवटी लिहू. ते काय डायरेक्शन आपण लेफ्ट हँड रूल घेतलायच की. करंटची डायरेक्शन, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन आणि मग त्याच्यावर असणारा फोर्स बघा ते सांगतो शेवटी. आणि मग आपल्याला फोर्स विचारलाय ए बी वर दुसऱ्या वायरमुळे ए बी वर असणारा फोर्स किती आहे आणि तो कुठल्या डायरेक्शन मध्ये आहे असं विचारलंय. मग त्यासाठी गिव्हन दोन्ही मधला करंट तोच आहे. एकच करंट तिकडे पास केलाय आपण 10 एम्पियर. त्या दोघांना मिळून आपण आयच म्हटलं. ए बी हा पोर्शन या वायर पासून दुसऱ्या वायर पासून पहिल्याचा ए बी हा पोर्शन किती डिस्टन्सवर आहे ते दिलेलं आहे बघा. 8 mm मीटर मध्ये करून घेतलं. त्याचबरोबर हा ए बी सेक्शन किती लेंथचा आहे कारण त्याच्यावरचा एकूण फोर्स काढायचा आहे. तो लेंथ 22 सेंटीमीटर दिलाय मीटर मध्ये करून घेतला. आणि म्यू नॉट ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. आता हा जो फोर्स आहे तो फोर्स आपण कॅल्क्युलेट करायला निघालोय बाळांनो. पहिल्यांदा कॅल्क्युलेट करूया. मग आपल्याला माहित आहे असे 2 कंडक्टर जर एकमेकाला पॅरलल अशा पद्धतीनं ठेवले तर ते त्या दोघांचं मॅग्नेटिक फील्ड एकमेकाला इंटरॅक्ट करतो आणि तो मॅग्नेटिक फील्ड त्या एकमेकावर मॅग्नेटिक फोर्स एक्झर्ट करतात. आणि तो मॅग्नेटिक फोर्स जो आहे तो मॅग्नेटिक फोर्स युनिट लेंथवर पडणारा म्हणजेच या वायरचा ह्याच्या युनिट लेंथवर किती पडतो किंवा ह्या वायरचा त्याच्या युनिट लेंथवर किती पडतो दोन्ही सारखेच असतात काय हरकत नाही. मग युनिट लेंथवर पडणारा फोर्स म्हणजे म्यू नॉट I1 I2 अपॉन 2 पाय आर अशा पद्धतीने हा फॉर्म्युला तयार करून ठेवलाय आपण बाळांनो. आठवलं का? आठवतोय का बाळांनो? हा युनिट लेंथ वरचा फोर्स आहे. आता युनिट लेंथ वर नको आपल्याला. आपल्याला ए बी वायरच्या एल एवढ्या लेंथ वरचा पाहिजे. मग काय करूया रे? मग युनिट लेंथ वरचा फोर्स म्हणजे काय? फोर्स पर युनिट लेंथ. आणि मग इक्वल टू म्यू नॉट I1 I2 अपॉन 2 पाय आर. आता एल ला तेवढा तिकडे घेऊया म्हणजे झाला टोटल फोर्स आला बघा. एल ला तेवढा तिकडे घेतला की टोटल फोर्स आला. सो एफ इक्वल टू म्यू नॉट I1 I2 अपॉन 2 पाय आर इंटू एल झाला बघा. ए बी एवढ्या पोर्शन वरचा एकूण टोटल फोर्स इट इज इक्वल टू चला करा इंट्रोड्यूस व्हॅल्यूज इंट्रोड्यूस करा. 4 पाय इंटू 10⁻⁻⁷ इंटू I1 I2 एकच आहेत बघा. किती 10 इंटू 10 इंटू लेंथ किती दिलेलं आहे बघा 22 इंटू 10⁻². आता या ठिकाणी बसत नाही. इंटू 22 इंटू 10⁻². totally divided by 2 पाय इंटू आर दिलाय बघा डिस्टन्स 8 इंटू 10⁻³ चला एवढं सॉल्व्ह करायचं पटपट.
बघा पाय पाय गेट्स कॅन्सल. 2 1 जार 2 2 जार 4, 2 1 जार 2 4 जार 8. अजून जातोय डिव्हिजन. 4 1 जार नाही तर 4 2 जार 2 2 जार 4, 2 1 जार 2 1 जार 2 ना अजून जातोय. आता काय राहिलं बघा, जे काय राहिले 11 into 10 रेस टू किती राहिला बघा, हे -7 हा -2 म्हणजे -9 झाले, त्यातून 2 गेले म्हणजे -7च राहिले. 10 रेस टू -7 डिवायडेड बाय 2 into 10 रेस टू -3, मग इट इज इक्वल टू 10 रेस टू -4. आवरा तेवढं कॅल्क्युलेट करा. 11/2 11च्या निम्म किती 5.5. किती 5.5 एवढा फोर्स झाला बघा. 10 रेस टू -4 यांनी काहीतरी वेगळंच दिलंय बघा. केजी दिलंय, केजी. मास कशाला दिलंय, जाऊ मोर त्यांच्या आन्सरकडे बघायला नको आपण. सो 5.5 into 10 रेस टू -4 एवढा फोर्स दिलाय. आलाय बघा न्यूटन मध्ये, आला का. आता हा फोर्स ही झाली मॅग्निट्यूड, ही झाली मॅग्निट्यूड. आता डायरेक्शन बघा बरं का, ह्याच्यावरची काढा. इथल्या पॉइंटला, ह्या पॉइंटला मी विचार करतोय, ह्या पॉइंटला बघा डायरेक्शन. दुसऱ्याचं मॅग्नेटिक फील्ड अगोदर कुठल्या डायरेक्शन मध्ये बघूया. त्यासाठी राईट हँड सगळ्यांच्या जवळ आहेत. आता या राईट हँड मध्ये हा कंडक्टर पकडला तुम्ही, थंब करंटच्या डायरेक्शन मध्ये, हे बघा थंब करंटच्या डायरेक्शन मध्ये. त्यानंतर इकडच्या बाजूला बोट आलीत माझी, कारण ए बी इकडे आहे. आत वळतायत बोट म्हणजे मॅग्नेटिक फील्ड आहे आतल्या डायरेक्शन मध्ये, करंट आहे वरच्या डायरेक्शन मध्ये. फोर्स कुठले येईल आता, लेफ्ट हँड रूल. लेफ्ट हँड मिडल फिंगर मस्ट बी इन द डायरेक्शन ऑफ करंट, वरच्या दिशेने करंट आहे. मॅग्नेटिक फील्ड मस्ट बी इन द डायरेक्शन ऑफ फोर फिंगर, आणि मग थंब इंडिकेट द डायरेक्शन ऑफ फोर्स. हे बघा या बाजूला फोर्स आहे. मग लिहा तिथं, मी सांगतो असं लिहा खाली. this force acting on AB towards left, this force acting on AB towards left, that is म्हणजेच IE that is away from the second conductor, away from the second conductor. असं लिहा. लिहिलं का, away from the second conductor of magnitude. ल्या 5.5 into 10 raised to -4 न्यूटन. झालं बघा. जाऊया का पुढं. हो. लिहिता येणार आहे. हो सर. हो. बेस्ट. बघा आता 7वा प्रॉब्लेम वाचूया. A very long straight wire carries a current 5.2 ampere. What is the magnitude of the magnetic field at a distance 3.1 centimeter from the wire? अगदी सिंपल आहे बघा, साधा सोपा आहे. एक वायर आहे स्ट्रेट, आणि त्या वायर पासून एक डिस्टन्स दिलंय, तिथं पॉइंट दिलाय, त्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड किती असेल एवढंच विचारलंय. मग गिवन मध्ये घ्या करंट 5.2 एम्पियर, करंट I इक्वल टू 5.2 एम्पियर. त्यानंतर व्हॉट इज द मॅग्निट्यूड ऑफ द मॅग्नेटिक फील्ड ऍट ए डिस्टन्स, डिस्टन्स दिलं बघा, त्याला आरच म्हणूया आपण, 3.1 सेंटीमीटर, म्हणजेच 3.1 into 10 raised to -2
मीटर आणि म्यू नॉट काय नाही लिहिलं तरी चालेल. आता टू फाइंड मध्ये काय मॅग्नेटिक फील्ड बी इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता सांगा मला अशा स्ट्रेट कंडक्टर मुळे त्याच्यापासून आर एवढ्या डिस्टन्सवर पॉइंट घेतला तर बी किती असतो. हा स्ट्रेट कंडक्टर आहे. या ठिकाणी बी आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. आता तो इन्फायनाइटली लॉंग म्हटलंय का बघा. व्हेरी लॉंग इन्फायनाइटली लॉंग आहे म्हणजे किती आलं पाहिजे का कुठला फॉर्म्युला म्यू 0 I upon 4 pi r. बरोबर. म्हणजेच बी इक्वल टू म्यू 0 I अपॉन 4 पाय आर. चला टाका व्हॅल्यूज. करू व्हॅल्यू पुटअप. 4 पाय इंटू 10⁻⁻⁷ इंटू 5.2 डिवायडेड बाय 4 पाय इंटू आर 3.1 इंटू 10⁻⁻². 4 पाय गेट्स कॅन्सल. एकदम सिंपल झालं बघा आता. सो बी इज इक्वल टू 5.2 अपॉन 3.1 इंटू 10⁻⁻⁵. तेवढं मला करून सांगायचंय तुम्ही. (1.675 into 10⁻⁻⁵). बरोबर. आता यांनी आन्सर हे दिलंय बघा. तुमचं काय आलं आन्सर सांगा मला. 1.675 into 10⁻⁻⁵. 675. 675. इंटू 10⁻⁻⁵. बरोबर का. हो. टेस्ला. आता यांनी दिलंय 8.35. मला वाटतंय नाही तरी येत नाही. त्यांनी 2 पाय आर घेतलेला असणार आहे बघा. इथं 2 पाय आर घेतलेला असणार आहे. आणि मग व्हेरी लॉंगला इन्फायनाइटली लॉंग समजायचं का काय असा प्रॉब्लेम आता निर्माण होतोय. तर एक काम करूया आपण. आहे बरोबर आहे बरोबर आहे. व्हेरी लॉंग स्ट्रेट कंडक्टर म्हणजे इन्फायनाइटली लॉंग घ्यायला काय हरकत नाही. ठीक आहे असू द्या. आता बघा 8वा वाचतोय. हा आन्सर लिहिला का वर्ड्स मध्ये. हो. हा बघा 8वा रीड करतोय मी. करंट ऑफ इक्वल मॅग्निट्यूड फ्लोज थ्रू 2 लॉंग पॅरलल वायर्स हॅव्हिंग सेपरेशन ऑफ 1.35 सेंटीमीटर. If the force per unit length on each of the wires is in झाले तिथं बघा is 4.76 into 10⁻⁻² Newton, what must be current I. बघा आता 2 स्ट्रेट कंडक्टर दिलेत. 2 स्ट्रेट कंडक्टर. या दोघांमधून सेम करंट जातोय आणि डायरेक्शन पण एकच आहे बघा. करंट ऑफ इक्वल मॅग्निट्यूड फ्लोज थ्रू दी लॉंग कंडक्टर. डायरेक्शन काय दिलेलं नाही. राहू द्या. लाईक घ्या किंवा अलाईक घ्या. व्हॉट एव्हर इट मे बी. आर एवढ्या डिस्टन्सवर आहेत. दोन्ही कंडक्टर मधून करंट तोच जातोय. मग इथल्या I1 गिवन मध्ये I1 इक्वल टू I2 इक्वल टू I एवढंच लिहा. तो कॅल्क्युलेट करायला निघालोय आपण करंट. त्यानंतर डिस्टन्स दिलाय बघा R. R इक्वल टू
1.35. 1.35. 1.35 काय आहे पण Centimeter. सेंटीमीटर. मग इथंच करून घ्या. 1.35 इंटू 10⁻⁻² मीटर. म्यू नॉटची काय गरज नाही लिहायची. त्यानंतर फोर्स दिलाय बघा, पण तो युनिट लेंथ वरचा दिलाय, म्हणजे स्मॉल एफ दिलाय बरं का, लक्षात घ्या. तिथं काळजीपूर्वक बघायचं. युनिट लेंथ वरचा फोर्स आहे तो 4.76 इंटू 10⁻² न्यूटन एवढा फोर्स दिलाय. आणि हा करंटची मॅग्निट्यूड आपल्याला काढायची आहे. सोल्युशन. हा काय करता येईल, स्मॉल एफ चा फॉर्म्युला वापरूया. स्मॉल एफ इक्वल टू Mu 0 I1 म्यू नॉट I1, I1 I2 I2 अपॉन upon 2 2 pi r. पाय आर. तोच फॉर्म्युला आहे. त्यातला फक्त आय स्क्वेअर करून घ्या इथं, म्हणजे फॉर्म्युला चेंज करूया. एफ इक्वल टू म्यू नॉट आय इंटू आय स्क्वेअर अपॉन 2 पाय आर. मग आय स्क्वेअर एका बाजूला ठेवूया, म्हणजेच आय स्क्वेअर इक्वल टू ट्वाइस पाय आर एफ अपॉन म्यू नॉट, म्हणजेच आय इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 2 पाय आर एफ डिवायडेड बाय म्यू नॉट. टाका व्हॅल्यूज आता. औरा Three point two one two into 10⁻³ त्याला म्हटला 3.2130 हा 2130 हा into 10⁻³ 10⁻³ अरे बापरे. I square आहे सर हा. हा स्क्वेअर रूट काढलं नाही का, स्क्वेअर रूट काढायला पाहिजे बाळा. स्क्वेअर रूट काढून सांगा. बघा इनसाइड दी स्क्वेअर रूट 2 पाय इंटू आर किती आहे बघा 1.35 इंटू 10⁻². Sir, आणि एफ आहे बघा, थांबा 4.76 इंटू 10⁻² बरं का, डिवायडेड बाय म्यू नॉट म्हणजे 4 पाय इंटू 10⁻⁻⁷. आता इथं पाय गेट्स कॅन्सल, 2 1 जार 2 2 2 जार 4. या 2 ने कुठेतरी डिवाइड करून टाकाय बघा, इथं होतंय डिव्हिजन, म्हणजे कमी होतंय जरा. म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 1.35. आता या 2 ने याला डिवाइड करतोय बरं का, इथं 2 2 जार 4
पॉइंट इंटू बरं का इंटू 2 पॉइंट, त्यानंतर 2 3 जार 6 and 2 8 जार 16 1.35 into 2.38 into 10 raised to power किती होते बघा 2 आणि 2 4 -4 झाली 7 वर आली 7 मधून -4 गेला 3 3. म्हणजेच 10 raised to 3. 3 बरोबर. आता 3चा स्क्वेअर रूट निघत नाही, मग काय करूया आपण ह्यात कुठेतरी पॉइंट जरा हे करूया, हा पॉइंट अजून इकडे घेऊया आणि इथं 4 करूया, नसेल तर इकडे घ्या आणि 2 करा. स्क्वेअर रूट ऑफ 1.35 इंटू 23.8. आता इथं झालं, इथं 23.8 केला म्हणजे इकडे ढकलला, म्हणजे या ठिकाणी 10 raised to 2 केलंय मी, त्याचं स्क्वेअर रूट बाहेर आलं 10 raised to 1. यातला एक 10 काढला, इथं मर्ज केला पॉइंट 10 raised to 2 राहिला, त्याचं स्क्वेअर रूट 10 raised to 1. आता तुम्ही काय करायचं बघा, ह्याचा लॉग बघायचा, ह्याचा लॉग बघायचा, ऍडिशन करायची, 2 न डिवाइड करायचं आणि मग अँटी लॉग बघायचं. बघा 7च्या दिसतोय 1.35 चा लॉग बघायचा, 23.8 चा लॉग बघायचा, ऍडिशन करायचे बाळांनो, आणि जे काही एन येईल त्याला 2 न डिवाइड करायचं, n/2 काढायचा, तो डी येईल, अँटी लॉग ऑफ डी. चला पट पट पट, आता चुकायच नाही बरं का सांगताय मला, लॉग सांगताय का बघा 0.13 चा 5 मध्ये लॉग टेबल उघड 1303. 1303. शाबास. आता इथं 23.8 म्हणजेच 1.23 चा 8 मध्ये 3766. 766 मी लिहिलंय ते दिसतंय का, बहुतेक दिसत नसेल पलीकडे, अरे मी लिहिलेलं दिसतंय का, हो दिसतंय, हा ओके. बघा आता मग लॉग व्यवस्थित लिहिलेत का रे, कुणाचा आक्षेप आहे का? 1.35 चा लॉग मी लिहिलाय 0.1303, कुणाचा आक्षेप आहे का? नाही नाही. 23.8 चा लॉग आहे 1.3766, ऍक्सेप्ट नाही ना, मग करूया ऍडिशन. आता ऍडिशन करतोय, 6 + 3 9, 6 + 0 6, 7 + 3 10, here is 0 carry 1, 3 + 1 4 + 1 5, here is the decimal point, no carry is there, 0 + 1 is 1. now divided by 2 करतोय, 2 7 जार 14 remains 1, 2 5 जार 10, 2 3 जार 6, 2 4 जार 8 आणि 2 5 जार, यातलं हे 5 कॅन्सल करतो आणि इथं 5 करतो. हा आता अँटीलॉग ऑफ 75 35, antilog of 75 in 3 and 5. 5669. 5 669. 5 6 6 9. बर ठीक आहे, बघा इथं आणि डेसिमल पॉइंट राहिला, कॅरेक्टरिस्टिक आहे 0 + 1 is 1, सो 5.669 into 10 raised to 1 आहे जा, म्हणजे 56.69 एम्पियर. त्याने दिलेला आन्सर करेक्ट आहे बहुतेक, बघा की 56.70 दिलंय बरोबर, 69 म्हणजे 70 करेक्ट आहे. अशा पद्धतीने हे कॅल्क्युलेशन जमलं पाहिजे बरं का, सराव झाला पाहिजे चांगला त्या कॅल्क्युलेशनचा, कारण लॉग टेबलनं कधीच चुकत नाही, फक्त बघताना ऍडिशन करताना सबस्ट्रॅक्ट करताना आणि प्रोसेस आपण काय करतोय हे महत्वाचं.
असं कमी करत न्यायचं आणि मग प्रोसेस लॉग टेबल वापरायचं. अशा पद्धतीनं युनिट लेंथवर 4.76 इंटू 10⁻² न्यूटन एवढा फोर्स एक्झर्ट होण्यासाठी आपल्याला त्या प्रत्येक कंडक्टर मधून 56.7 एम्पियर एवढा करंट पास केला पाहिजे. बरं आता 9वा बघा, वाचतोय. मॅग्नेटिक फील्ड ॲट ए डिस्टन्स 2.4 सेंटीमीटर फ्रॉम ए लॉंग स्ट्रेट वायर is 16 micro Tesla. What must be current through the wire? सिंपलच आहे बघा. स्ट्रेट वायर आहे. आता नुसतं लॉंग म्हटलंय बरं का, म्हणजे हे घ्यायचं नाही काय, 4 घ्यायचं नाही. मग मॅग्नेटिक फील्ड पाहिजे आपल्याला ऍट ए डिस्टन्स 2.4, म्हणजे आर दिलाय, डिस्टन्स दिलाय 2.4 सेंटीमीटर, म्हणजेच 2.4 into 10⁻² मीटर. From long straight wire is 16 micro Tesla. B दिलाय, B equal to 16 micro Tesla. That is 16 into 10⁻⁶ Tesla. What must be the current through wire? म्हणजेच I must be equal to what? Formula B equal to mu 0 I Mu 0 I upon upon 0 I upon 2 pi r. 2 pi r. बरोबर. मग आता I काढायचं आहे फक्त. मग घेते का असा फॉर्म्युला तयार करून, I equal to twice by RB upon mu naught. आणि आता टाका व्हॅल्यूज. अरे हे काय केलं, झालंय का? .92 ampere. 1.92 ampere. बर, ज्यांना आलं नाही त्याने बघा, ट्वाइस पाय तसाच ठेवूया इंटू आर 2.4 into 10⁻² into B 16 into 10⁻⁶ divided by 4 pi into 10⁻⁷. इथं पाय पाय गेट्स कॅन्सल, 2 1 जार 2 2 जार 4, 2 8 जार 16, आणि मग सिंपल करून घ्या 2.4 into 8 into बघा आता 10⁻6 आणि 2 8, हे वर गेले 7, म्हणजे 10⁻⁻1. मग 8 4 जार 32, here is 2 carry 3, 8 2 जार 16 plus 3 16 19, and after one digit there is decimal point into 10⁻⁻1 आहेच, म्हणजेच 1.92 एम्पियर आला बघा करंट. शब्दात लिहा तोपर्यंत. आता 10वा बघा, the magnetic field at the center of a circular current carrying loop of radius 12.3 centimeter is 6.4 into 10⁻⁶ Tesla. What will be the magnetic moment of the loop? Magnetic moment काढायला सांगितले, म्हणजे M म्हणजेच NIA. आलं लक्षात आलं का? चला गिवन. The magnetic field at the center of the circular
लूप कॅरिंग रेडियस. रेडियस दिला बघा किती 12.3 सेंटीमीटर. 12.3 सेंटीमीटर म्हणजेच 12.3 इंटू 10⁻²⁻2 मीटर ही रेडियस आहे बरं का सर्क्युलर लूपची. आणि मॅग्नेटिक फील्ड दिले सेंटरला, BC म्हणतो मी, मॅग्नेटिक फील्ड ऍट दी सेंटर ऑफ लूप किती दिलंय 6.4 इंटू 10⁻⁻6. 6.4 इंटू 10⁻⁻6 टेस्ला. What will be the magnetic moment of the loop? म्हणजेच कॅपिटल M मॅग्नेटिक मोमेंटला म्हणतोय आपण इक्वल टू व्हॉट? बोला, काय करावं लागेल? पहिला Current. I काढला पाहिजे. करंट काढला पाहिजे. बरोबर. कशावरून? मॅग्नेटिक फील्ड. हा, मग BC किती असतं सेंटरला मॅग्नेटिक फील्ड? सर्क्युलर कॉइलच्या लूपच्या सेंटरला मॅग्नेटिक फील्ड किती असतं? mu 0 I upon 2R. म्यू नॉट एन आय. लिहिताना एन 0 लिहायचं. NI/2R. आता एकच लूप आहे दिले, मान्य आहे, पण घेऊ ना यांची व्हॅल्यू 1. तिथं काय म्हटलं बघा, सर्क्युलर करंट कॅरिंग लूप एकच आहे, म्हणजे एन इक्वल टू 1 दिलायच ना आपल्याला. बर, म्यू नॉट एन आय अपॉन 2R. 2R. बरोबर बरोबर 2R. चला याच्यावरून करंट काढायचं आपल्याला. आय इक्वल टू ट्वाइस आर स्मॉल आहे बरं का, आर स्मॉल आहे, ट्वाइस RBC डिवायडेड बाय एन म्यू नॉट. इथे कॅल्क्युलेट करताय का सगळंच एकदम करताय? काय करताय रे? आता एम कसा काढायचं? एम NIA. हा, मग आता एरियाच फक्त राहिलाय, मग सगळे एकदम करा ना कॅल्क्युलेट. मग आय ची व्हॅल्यू टाकूया. काय? ट्वाइस RBC अपॉन एन म्यू नॉट इंटू एरिया काय तर पाय आर स्क्वेअर, सर्क्युलर एरिया. मग एकदमच करूया कॅल्क्युलेट. एन गेट्स कॅन्सल. आता इथं काय होईल बघा, ट्वाइस R³ डिवायडेड बाय म्यू नॉट. हा, पाय राहिला बघा, ट्वाइस पाय. करा, टाका व्हॅल्यू आता. टू पाय इंटू 12.3 इंटू 10⁻² चा क्यूब इंटू BC 6.4 इंटू 10⁻⁻6 डिवायडेड बाय 4 पाय इंटू 10⁻⁻7. पाय गेट्स कॅन्सल. 2 1 जार 2, 2 2 जार 4. ह्या 2 ने इथं डिवाइड होते, म्हणजे राहते काय बघा 12.3 चा क्यूब इंटू याला 6.4 ला मी डिवाइड करतोय 3.2 इंटू हा 10⁻² चा क्यूब आहे, म्हणजे 10⁻⁻6. हा 10⁻⁻6 आणि खालचा 10⁻7 वर आला बघा, म्हणजे -7 वर आला. मला एवढंच फक्त कॅल्क्युलेट तुम्हाला करावं लागेल लॉग टेबलने, एवढंच. इट इज इक्वल टू इंटू 10⁻⁷ म्हणजे -5 राहिले. आता हे कसं कॅल्क्युलेट करणार बघा, 12.3 चा लॉग 3 वेळा घ्यायचा आणि 3.2 चा 1 वेळा घ्यायचा. ऍडिशन करणे, अँटी लॉग बघणे. बघूया.
पुस्तकातलं बघून आन्सर सांगू नका, त्यांच्यावर विसंबून राहू नका. फार चुका आहेत टेक्स्टबुक मध्ये. Sir, आलं? 5954 into 10 raised to minus 5. To minus 4. 5954 Into 10 raised to minus 4. 10 raised to minus 10 रेस टू 5. मायनस 5 आहे. कमर्ज केला यात. नाही. नाही sir. ओके ओके. मग मॅग्नेटिक मोमेंट आले, कशात मोजायचे? अँपियर स्क्वेअर मीटर. मग ह्यातला 10 रेस टू मायनस 3 काढूया. 10 रेस टू मायनस 3 म्हणजेच एम इक्वल टू 5.954 इंटू 10 रेस टू मायनस 2 अँपियर स्क्वेअर मीटर झाले बघा मॅग्नेटिक मोमेंट. एवढ्या मॅग्नेटिक मोमेंटचा मॅग्नेट त्या ठिकाणी तयार होणार आहे. हे जमलंय का सगळ्यांना लॉकच? हो. पुढे बघा 11 नंबर काढा. नंबर 11. A circular loop of radius 9.7 centimeter carries a current 2.3 ampere. Obtain the magnitude of the magnetic field at the center of the loop and at a distance of 9.7 centimeter from the center of the loop but on the axis. बघा गिवन काय दिलंय सांगतो नंतर, अगोदर गिवन लिहूया. काय काय गिवन आहे बघा. सर्क्युलर लूपचे रेडियस आहे आरच म्हणूया त्याला. आर इक्वल टू 9.7 सेंटीमीटर म्हणजेच 9.7 इंटू 10 रेस टू मायनस 2 मीटर. बर ठीक आहे. त्यानंतर करंट आय 2.3 एम्पियर. हा त्यानंतर डिस्टन्स एक दिलाय बघा, त्याला एक्स म्हणूया. एक्स किती दिलाय डिस्टन्स ऍक्सिस वरचा? 9.7 सेंटीमीटर. अरे रेडियस पण तेवढाच दिलाय, पण असू द्या काय हरकत नाही. म्हणजेच 9.7 इंटू 10 रेस टू मायनस 2 मीटर हे झालं डिस्टन्स. त्यानंतर दोन आहेत बघा विचारलेत आपल्याला, टू फाइंड मध्ये दोन आहेत. बी ऍट दी सेंटर, बीसी म्हणतो मी त्याला, आणि बी ऍट दी पॉइंट, मग त्याला मी म्हणतो बीपी. म्हणजे पी पॉइंट घेऊया आपण ऍक्सिस वरचा, ऍक्सिस वर आणि सेंटरला, असं दोन मॅग्नेटिक फील्ड विचारलेले आहेत. आता ऍक्सिस वरचा आठवलं का रे फॉर्म्युला? आहे बघा, हे सर्क्युलर कॉइल, हा ऍक्सिस, ही रेडियस. ऍक्सिस वर आपण एक्स एवढ्या डिस्टन्स वर पी पॉइंट घेतला, इथलं मॅग्नेटिक फील्ड विचारलंय, त्याला बीपी म्हणतोय आपण. मग पहिल्यांदा ए, हा बीसी, आत्ताचाच फॉर्म्युला. आता कॅल्क्युलेट करत बसू नका बरं का, जागा सोडा बाळांनो, जागा सोडा, कॅल्क्युलेट करत बसू नका, कारण तेच आहे बघा बीसी मगाचाच फॉर्म्युला. काय? म्यू नॉट एन आय डिवायडेड बाय ट्वाइस आर, आहे का फॉर्म्युला? तोच आहे. मग यात आर दिलाय, आय दिलाय, एक्स काय गरज नाही, एन पण 1च आहे, एन ची व्हॅल्यू 1 लिहून टाका.
नुसतं लूप आहे, म्हणजेच नंबर ऑफ टर्न्स 1 आहे. आता बी चा पण फॉर्म्युला, इथं जागा सोडा बरं का. बी चा पण फॉर्म्युला बघा. बी ऍट पॉइंट पी इक्वल टू, आठवतोय का फॉर्म्युला रे तुम्हाला? कोण सांगतोय फॉर्म्युला बघू? I R square हा, म्यू नॉट एन आय आर स्क्वेअर डिवायडेड बाय 2 into Z square 2 plus into R ब्रॅकेट झेड कुठला आपण एक्स म्हटलंय, स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर X प्लस square आर plus स्क्वेअर R रेस square टू Raised to 3 3 बाय by 2. 2. अगदी बरोबर. आता तुम्हाला सोडवताना इथंच जरा प्रॉब्लेम येणार आहे. इथं स्क्वेअर करून ऍडिशन करून, तरी पण बघा लॉग टेबल न सोडवायचं बरं का. अजिबात कॅल्क्युलेटर वापरायचा नाही. शिक्षकाला ना आई वडिलाला कधी फसवायचं नाही, नाहीतर आपण गोत्यात येतो. शॉर्टकट साठी कॅल्क्युलेटर वापराल, पुन्हा परीक्षेत कॅल्क्युलेटर वापरता येणार नाही. त्यामुळं असल्या सम्स लॉग न सोडवण्याची आपल्याला सवय पाहिजे. ऍडिशन साठी लॉग वापरायचा नाही बाळांनो, ऍडिशन साठी लॉग वापरायचं नाही. ठीक आहे, बघा प्रयत्न करून. आणि मग राहिलेल्यातल्या त्या मी एकच लेक्चर घेणार आहे बरं का याच्यावरचं. राहिलेल्यातले फक्त टिपिकल तेवढे 2-3 घेणार आहे आता. आणि आजचा हा बघूया कसा सोडवताय तुम्ही. ठीक आहे, ओके, बाय.